ते 18वा आणि त्यामध्ये भगवंतानं संपूर्ण साधकाला देऊन टाकलं त्यांचं वैभव माऊलींचं. आणि नंतर ज्ञानेश्वर नंतर त्यांचं जे कर्तव्य होतं ते पूर्ण केलं, ज्ञानाचं वेदाचं. सुखाची संपत्ती म्हणजे वेद. आणि त्या वेदातून जेव्हा बुद्धी आपलं स्वरूप जाणते, त्या बुद्धीला तो कळण्यासाठी आणि ज्ञान मिळण्यासाठी साधूची अत्यंत गरज आहे. जसं पोट भरण्यासाठी अन्नाची गरज आहे, संसार जगण्यासाठी पैशाची गरज आहे, आणि मी कोण करण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. आणि ज्ञान साधूकडून मिळतं. आणि तेव्हा माझ्यापाशी अज्ञान हे कळतं. आणि अज्ञान टाकण्यासाठी आयुष्यामध्ये जी आपण तयारी करतो, साधना म्हणतात त्याला. श्रवणाची साधना, वेदाची संपत्ती आपण कमावतो. ही साधना सुखाची संपत्ती देत आपल्याला. त्याचं नाव श्रवण भक्ती आहे. सुखाची प्राप्ती आहे, ह्या जडाची निवृत्ती आहे, आणि आपल्या आपल्या स्वस्थितीमध्ये जाण्याची स्थिती आहे. बुद्धी देहावर राहत नाही ती ना, जडाचा संबंध उरत नाही ते ज्ञान. अज्ञानाचा बाध होतो ते ब्रह्मज्ञान. बुद्धीला जाणी परमात्म्याची होती ते ज्ञान. दृश्य मावळून जात ते ब्रह्मज्ञान. आणि दृश्यासह जे त्रिपुटीचा बाध होतो ते ज्ञान वैदिक असतं, वेदातून असतं, माऊलीच असतं, ओवीतून असतं, संप्रदायपूर्वक असतं. ते श्रवण प्रगट होत. ते ज्ञान स्वयंभू असतं. वैदिक का फोन करतायत? ते विषयगत ज्ञान वेगळं, जगताचं ज्ञान वेगळं, ह्या देहा जडाचं ज्ञान वेगळं, आणि भगवंताला ओळखणार ब्रह्मज्ञान वेगळं. त्या ब्रह्मज्ञानातून बुद्धीला भगवंताकडे जाता येतं ते ब्रह्मज्ञान, आणि देहाकडे येतात ते अज्ञान. वृत्तीच्या द्वारे बुद्धीला देहाकडे येता येतं, जडाला पाहता येतं, कोट्यामध्ये रमता येतं, मी करता येतं, अहंभावात जगता येतं, आणि सुख दुःख भोगता येतं. ते वृत्तिगत ज्ञान त्रिपुटी सहित असतं. सांगा बरं एवढे पॉइंट. प्रेम संसारात पैकची नाचते, वृत्ती व्यवहार करते, तिला मन तुमच्या भाषेत म्हणता येत, कारण तिला खरी ती वृत्ती आहे. पण जेव्हा संकल्प करते, विकल्प करते, त्याला मन नाव येतं. जी बाहेर येते, उत्पन्न होती, जे जे उत्पन्न होतं ते अविद्येचं कार्य असतं, आणि जे जे स्वयंभू असतं ते भगवंत असतो. त्याच्या संबंधाने वृत्तीचं उत्थान होतं, ते अंतःकरण असतं, आणि ती इंद्रियातून बाहेर येते, ती प्रमाण असतं. विषयाकडे थांबती, ते प्रमेय असतं. त्याचं ज्ञान त्याचं कळून देते, तो विषय ते ज्ञेय असतं. डबल सांगते, एवढं फास्ट करणार नाही, मला बी कळतं ते. पण समजावं की काय बोध आहे, काय वेद आहे, आणि आपल्या मनाला काय खेद आहे, दुःख. मन दुःख करते का मन भगवंताला ओळखताय? दोन गोष्टीचा संवाद करू आपण आता. विषय तर सांगणारच तुम्हाला मी, त्यात वाद नाही. पण मन खेद करतं का मन ईश्वराला बघतं का मन ईश्वरापासून दूर जात आणि देहापाशी येत आणि खोट्याला पाहत? त्याला त्रिपुटीचं नातं असं म्हणतात. त्याला मन देहापाशी येत आणि खोट्याला पाहत, आणि त्याला माझं म्हणत. का बरं मन देहाला माझं म्हणत? का बरं पाठरंगाला माझं म्हणत नाही? विठ्ठल माझा 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 माझा, मी विठ्ठलाचा. इथं मी आणि माझं हे बी कळत नाही म्हणणाराला.
कारण मी आणि माझं उत्पन्न करणारा भेद आहे आणि भेदाच्या पोटातून उत्पन्न होणारी भक्ती आहे आणि भक्तीच्या नंतर मुक्ती आहे आणि मुक्तीमध्ये स्वस्थिती आहे. हकीचा पत्ता नसतो, संसाराचा पत्ता असतो. मी बोलले समजते की नाही? माझा म्हणती ना तर भक्तीच्या पोटातून, प्रेमाच्या शक्तीतून, हृदयाच्या भक्तीतून, पुण्याच्या साठ्यातून भक्ती उत्पन्न होते. पापातून संसाराचं प्रेम तयार होतं, मोहातून वासनेची उत्पत्ती होती आणि वेदाकडून स्वतःची ओळख होती. पांडुरंग हरी वासुदेव तो भक्तीचा उगम आहे. प्रेम तयार होतं ईश्वराचं, जे देहाचं असतं, संसाराचं असतं, पण ते बाजूला सरकतं आणि विठ्ठलाकडे मन धावतं आणि त्यांना प्रेम करू लागतं. ते अंतःकरण स्वच्छ आणि पवित्र आणि पुण्यवान होतं. पण ब्रह्मज्ञान त्या पुण्यानंतर येतं. ओळखून घ्या टप्प्याटप्प्यानं त्याचं प्रेम आणि त्याची ओळख आणि त्याची भेट, त्याचा संबंध, त्याला पाहणं, सगळं एक करू नका खिचडी मचडी. त्याला पाहितलं वृत्तीचा संबंध आहे, त्याला ओळखलं ज्ञानाचा संबंध आहे आणि त्याचा अभेद मोक्षाचा संबंध आहे. मग ते तिकडे कळतं का काही? एक वाक्य सांगताय ना थोपाडायला. काय अवस्था आहे आपली ती तरी बघा जरा. तर कुठं गेलो, काय ऐकलं तरी एक वाक्यवाणी सांगू शकत नाही. वा, एवढा अधिकार आहे. म्हणून जेव्हा पोट मध्ये ठसत नाही आणि मन शांत बसत नाही, अविद्या तिथं संपत नाही आणि मन स्थिर नाही, अस्थिर. बोधामधलं मन स्थिर, पवित्र, पावन. वेदातलं मनच नाही वेदात असल्यावर. संपलं मन, संपलं. वेदाकडे गेले की मन संपत, अवस्था बदलती. मन तृप्त होत, आधी संतप्त असत. पण वेदामध्ये आलं, ज्ञानाकडे गेलं, ओवीत थांबलं, सद्गुरूच्या बोधात रमलं, ते राम झालं. मन मन गुटकं नाही, तुमचं मुंडकं नाही. हा, मन म्हणजे वायू तत्वाचं बनलेलं शुद्ध सत्वाचं कार्य मन. त्या वाऱ्याला हातात धरणं, वारं थांबवणं, तसं मन थांबणं आणि मन बोधात येणं आणि मनाला काय सांगितलं हे कळणं सोपं नसतं. बोलणं सोपं आहे, टक 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 टक. पण ते म्हणजे मग स्थिर होतं आणि जे मन साधूकडे येतं आणि ते शांत होतं आणि बोधाला घेतं आणि आज जातं, तेव्हा ते ब्रह्मरूप होतं. संसाराला घेतं, नरक स्वर्गात जात. पुण्य कर्म करता क्रिया काय इतकी सुंदर ज्ञानेश्वरी बघा. आता कसं इकडे तिकडे 2-3 ठिकाणी काल गेले तुम्हाला. वेद म्हणजे काय, श्रवण म्हणजे काय, उपासना म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, हे डिफरन्स जोपर्यंत कळत नाही तर कुठे गेलं आणि काही ऐकलं तर काही मिळत नाही. भक्ती म्हणजे कशाला म्हणते, उपासना कशी करावी, ज्ञान कसं संपादन करावं, गुरुला कसं शरण जावं, एकनिष्ठ कसं राहावं, ज्ञान भक्तीत कसं यावं, देहातून अलग कसं बनावं, वृत्तीला बाधित कसं करावं, जगताच्या भ्रमाला कसं सोडावं, आपण आपल्या आसनावर कसं थांबावं आणि स्वस्थितीमध्ये स्वस्थितीचं सुख कसं भोगावं. देहाचं सुख त्यागलं तर स्वस्थितीमध्ये मन जाऊ शकतं सतत. कारण त्याने विषय टाकलं वृत्तीला तर कुठं ना कुठं थांबावं लागतं तिला. म्हणून जेव्हा त्याने विषय सोडला, देह सोडला, वासना सोडली, अज्ञानाला मोडायला सुरुवात झाली, संतांची संगती झाली आणि अध्ययनाला सुरुवात केली आणि वृत्ती शांत आणि पवित्र झाली, तपश्चर्या केली अंतःकरणानं, नाम जीवान, नाम बुद्धीनं, तपश्चर्या वेदाची, ज्ञानाची, संत संगतीची, अध्यात्म स्थितीची आणि स्वतःच्या मुक्तीची.
आपली ओळख आहे, आपल्याला नाहीये. देहाची ओळख संपत नाहीये आणि दुःखाशिवाय काही मिळत नाहीये. म्हणून देहाचा वाद करायचा तो ज्ञानाने, देहाचा संबंध करायचा तो अविद्येनं, आणि देहाचा मध्ये वृत्ती विकार करायचा गुणाने. गुण जातात श्रवणाने, गुणातीत होता येतं मोक्षानं, आणि भगवंतापाशी एकरूप राहून त्या अनुभवास खाता येतं देहाच्या बाधानं. तिथं राहता येतं भगवंतापाशी, विठ्ठलापाशी, स्वपाशी. स्व म्हणजे स्वतःची ओळख, स्व म्हणजे स्वरूप, स्व म्हणजे सुख, स्व म्हणजे चित आनंद, स्व म्हणजे परमानंद, स्व म्हणजे आनंद कंद. साष्टांग दंडवत माऊली, साष्टांग. हे कळावं, हे वाचण्याच्या बाह्य आहे. मन देहाचा संबंध करते का भगवंताचा संबंध बघते? मन जगताकडे पळते का जगताला चिटकते? का अज्ञानात भटकते का विषयाचे शोध घेते? कुणापाशी मन आमचं? मन कुठे सुटलंय? मनानं कुणाला घातलंय? मन कुठे आहे? आणि मन कसं आहे? मन संपलं की नाही? मन राम झाले की नाही? मनाला बोल आला की नाही? मन तिथे थांबले की नाही? मन ओवीपाशी आलं की नाही? ओवीचं ज्ञान झालं की नाही? आणि त्या बोधात रमले की नाही? मनाचा स्वरूपाचा संबंध झाला की नाही? कुणाला कळायचं? शेजाऱ्याला. हो माऊली, ज्याचं त्यालाच कळतं. अनुभूती द्यावी आणि ज्यानं आत्मसिद्धी भोगावी, ज्याच्या त्यानं वृत्तीचा वाद करावा आणि ज्याच्या त्यानं एकनिष्ठ राहावं. श्रद्धा संतावर गुरुवर, देहावर नाही, विषयावर नाही. श्रद्धा कशावरच नाही. श्रद्धा भक्त मुक्तीवर आहे. श्रद्धा भक्त आमची गुरु भक्तीवर आहे. श्रद्धा आमची पांडुरंगाच्या चरणावर आहे. श्रद्धा आमची मोक्षावर आहे. श्रद्धा आमची आमच्या मुक्त होण्याच्या अधिकारावर आहे. अधिकार असा असावा की मनानं देहाला शिवच नाही. अधिकार असा वाढावा गुण प्रगट झाल्यावर त्याचा स्पर्श होच नाही, आणि गुणानं कार्यरत झाल्यावर देहाचा भाव होच नाही, आणि गुण संपल्यावर वृत्तीने देहाकडे येऊच नाही. वेदांत मध्ये त्याला हरिपाठ वाचला ते कळ ना, ज्ञानेश्वरी हातात आले, ज्ञान मिळे ना, काठाकडे गेलं चित्त स्थिर होईल. काय म्हणे तुकोबा? कोणता अभंगाला चाले नाही गेले, आमची चालते ना कवा चालेल. तुकोबाचा अभंग आहे. कारण बोलण्याचा प्रसंग येतो, अवधान हे काय येतं, झडझड महिला ग हे भक्तीची वाट लाग, तेने पावसी व्यंग निजधाम माझे. माऊलींची भाषा आहे, तुकोबाची नाही. माऊलीची ओवी आहे, तुकोबांचा गाथा आहे आणि आमचा माथा आहे. सगळं एक झालं पाहिजे. किती सुंदर माऊली, खरंच आपला माथा तुकोबा एक रूप व्हावा. आज माऊली आमच्या त्रिपुटीवर बोलले, लय सुंदर बोलत माऊली. मला तिथे गोव्याला हो. आणि ज्ञानामध्ये स्वतःची ओळख आहे, अज्ञानामध्ये देहाचा संबंध आहे, आणि मोक्षामध्ये त्या भगवंताची ऐक्यता आहे. देहाची एकता नाही, बुद्धीची परमात्म्याची एकता आहे. वृत्तीची देहाची एकता नाही. म्हणजे भक्ती वेगळी आहे, नेपटी वेगळी आहे, वृत्ती वेगळी आहे. काय माती कळतं का आपल्याला? 50 संपृती कळलं, 60 आलं तर ज्ञान मिळेल. उद्या हे पडायच्या आधी मी काय केलं समजत साहेब ना कुठं पक्की आहे नाही. एवढं बुद्धी असावी, वेदाची शक्ती असावी, बुद्धीला भ्रमातून काढावं. तिनं देहाला सोडावं बुद्धीनं, ती बुद्धी छान. नाहीतर काय देहाला धरून केलेलं कार्य कोणचं बिघाड, आणि देहाचा पाठ झाल्यावर ती वृत्ती राम. म्हणजे मग भगवंताला पाहते, तिचं प्रेम येतं वृत्तीला, ईश्वराचं प्रेम, ही भक्ती सिद्ध होते.
पण भक्तीनंतर त्याचा संबंध घेणारी मुक्ती असते. कशानं काय होतं ते बी कळेल. भक्तीमध्ये काय, ज्ञानोत्तर भक्ती आहे, आधी पण भक्ती आहे, पण उत्तम भक्ती ज्ञानोत्तर आहे. ज्ञानगुरु गावा गोविंदो गा. आधी पण भक्तीच आहे नाही का, पण ओळख नाही, संबंध नाही, त्याची भेट नाही, त्याची प्राप्ती नाही, त्याचा ऐक्य नाही, ती भिन्न आहे, तू भिन्न आहे. मग भिन्न आहे भक्ती तर नामदेवाला काहून हाकललं मग? तिथे भक्तीमध्ये बुडाचा काय शेंडीचं गट, मग त्याला का म्हणजे आम्हाला दूर पांडुरंग? कारण भक्तीच्या पुढे पण निपती आहे हे जगाला सांगायचं होतं, म्हणून नामदेवाला दूर केलं. नामदेव लहान नाहीत, त्यांचं कुळ पावन आहे. त्यांच्या 7-9 पिढ्याच्या पायरीमध्ये एका पायरीमध्ये त्यांना समाधी घेतली. आपल्याला काय माहितीये नामदेवाचं दगड. आयुष्य वाया गेलं संसार करता 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 चिंतेत. हे झाले किती चिंता, ते झाले किती चिंता. तोंडावर आमोश आहे, पौर्णिमा कधीच नाही. चिंतन आमोश आहे, पौर्णिमा. चिंतन म्हणजे भगवंताची भेट आहे, हे अभ्यास आहे, क्रिया आहे, कर्म आहे, वर्म नाही. वर्म ज्ञानातून, वर्म ज्ञानातून आहे, कर्मातून नाही. म्हणून तर कर्म काय आहे, भक्ती काय आहे, ज्ञान काय आहे, हे तिन्ही करू नका. खिचडी टाकलं, टमाटर टाकलं, आलू टाकलं, मसाला टाकलं, तेल, कोथिंबीर, कढीपत्ता, डाळ, सगळं सगळं तिखट मीठ मसाले सगळे एकच. कसं करायचं ते? कर्म कर्म होतं. कर्माचा वाद केव्हा होतो, कर्माचा संबंध कसा जातो आणि कर्मातून वृत्ती बाहेर कशी येते, कर्म संपल्यावर उपासनेला सुरुवात कशी होती, भक्ती नाव तयार होतं, भक्ती प्रगट होती, जन्मती हृदयात अंतःकरणात, आणि नंतर कर्मानंतर उपासनेला सुरुवात होते. उप म्हणजे जवळ आणि वासना म्हणजे त्याच्याकडे जाण्याचं, त्याची आवड. शाबुदाणा खाणे उपाय. आम्हाला शुक्रवार, आम्हाला शनिवार, आम्हाला रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, सगळे वार कशाला कमी नाही. त्याची ओळख नाही, ते कुठे माहित नाही. उपासाला शाबुदाण्याला बंद कमी नाही, वडे खायला उपास करता त्याला ओळखा की. उपास म्हणजे फक्त वडे एवढंच माहितीये, बाकी काय मध्ये जीवन उज्ज्वल होत आणि बोधाला हृदयाचं नातं मिळत. बोध हृदयातून निघत नाही, वेद मनाला सोडत नाही, संसार भिडत नाही आणि अविद्या तिथे थांबत नाही, वृत्ती देहाला शिवत नाही आणि भगवंताला पासून सरकत नाही, तो मोक्ष. शिवल का, राहील का वृत्ती, उरल का? नाही, ती लीन झाली भगवंतात. बुद्धी नाम वृत्ती लीन झाली, पुन्हा बाहेर नाही आली, होत राहिला. पण तिनं त्याला नाही सोडलं होत बुद्धीनं, नंतर व्यवहार होतच ना. पण ती एक झाली. साखरात पाण्यात साखर गेली, साखर नाही उरली पण गोडी उरली, तशी त्याची संगत उरली. संबंध त्याचा आहे, ह्याचा नाही. कळालं माऊली, किती सुंदर सांगितलं. ती आकाराला संपली, तसं बुद्धिबोधात आली, जगताच्या आकाराला तिनं सोडलं. मग देहाचा असो या देवाचा आकार असो, तिने सोडला. टाकली सपाता नाही काही. आकाराने विकार आहे, मग व्यवहार आहे. पण निर्व्यवहार, व्यापार आणि निर्विकार तेव्हा ज्ञान आहे. तिथे विकार बी नाही, व्यवहार आहे आता संमत बी नाही, आणि पदार्थ आहे असं म्हणायला वाटत पण नाही. तोच आहे अशी शुद्धता तयार होती, आणि तो मीच आहे अशा अनुभवाची स्थिती. त्याला म्हणतात भगवंताची प्रतीती.
बुडी जायचे खूप. मग हाती कळायला ना वळ ना. सांग बरं परिणाम मी आता काय बोलले. ती बोल खाली येते का कर्मावर भक्तीवर? काय पागल खाण्या सगळा रामा. जेव्हा ते सतत आत्मानुभव भक्ती सतत ब्रह्मस्थिती ती प्रकट होते हृदयात आणि बुद्धी आणि भगवंत एकत्र राहतात. बुद्धीचा बारस होतो, बुद्धी रामच होती आणि मान नाही का स्थिती खराब स्थिती का सर्वात महान, सगळ्यात श्रेष्ठ. कुठं माहिती वृत्तीने भगवंताला बाजूला केलं भेद भक्ती. वृत्तीने भगवंतात एक झाली अभेद भक्ती. तिला कोण नाव ठेवू शकतं, बोट लावू शकतं? कुणीच नाही. सतत जेव्हा संत आपल्या आपल्या महिमेत असतात, पांडुरंग त्यांच्या सोबत असतो, त्याला पांडुरंगाकडे जायची गरजच नसती. कारण हृदयामध्ये भगवंत प्रगटला, वृत्तीचा बाद झाला आणि दोघांचं ऐक्य झालं. बुद्धी भगवंत बनली, मूळ स्थितीला आली. मग त्यानंतर नाम घेईल का भक्ती घेईल का न घेईल काही देणं घेणं नाही. जो इच्छा झाला विधी स्वैर झाली समाज. जो इच्छाच झाला विधी त्यानं जे वागलं त्याचा विधी बनला. ते बोलन बघल रडल तरी विधी आहे. स्व इच्छाच झाला विधी स्वैर झाली समाधी. काय माहिती बरं आपल्याला कोणती स्थिती ज्ञानाची असते, भक्तीची अवस्था काय असते, कर्मठ काय असतं आणि बद्ध काय असतो, मुक्त काय असतो, काही तरी कळत का? काहीच नाही माऊली, खरंच. बरे न घेतल्यापेक्षा हात लागले तुझे आणि मन गेली नाही, ब्रह्मविद्या गाठली नाही, मुक्ती भेटली नाही, सतसंगती झाली नाही, श्रद्धा कमी पडली, वेदाकडचं मन वेदात थांबताच येत नाही, त्याला बोध पकडताच येत नाही मनाला. कसली भक्ती? खरे बोध पकडतात ना. वो व्यवस्थित बोधात राहता येईल. संसार केला तर मन शांत होईल आणि प्रारब्ध उरण शिल्लक राहील. ते ताप दिल्याशिवाय थांबवणं प्रारब्ध सगळा मेळ. खरंच आहे माऊली, खरंच आहे. संसार एकदा करता येत नाही, खरंच नाही. जेव्हा भक्ती श्रेष्ठ मानणे सलाम आहे तुमच्या भक्तीला. पण जर भक्ती जर तिथपर्यंत टप्पा पुढे काहीच नसलं तर नामदेवाला दामून नसते ना पांडुरंग बाजूला माझ्यापासून. म्हणले की नाही नामदेवाला तो कच्चा आहे म्हणून, तुला बाजावं लागतं म्हणले ज्ञानानं. कुंभाराच्या भट्टीत संतांच्या ज्ञानाच्या भट्टीत बाजावं लागतंय. मग पक्क मडकं होतंय, मग पाणी थंड होते. कच्च्या मडक्यात पाणी गळून जाते, मडकं फुटून जाते, थांबत नाही आणि मडकच उरत नाही, फुटून जात. तसं कच्च म्हणजे एक ठिकाण. म्हणून तर माऊली म्हणले ना पांडुरंग जा म्हणली बाजूला, जा तिकडं गुरुकडं. कोणचा गुरु? तिथं अद्वैत साक्षात्कार आहे, तिथं वैराग्याची शिव आहे, तिथं ब्रह्मभाव आहे, तिथे जगताचा अभाव आहे. मग निष्ठा अशी कशी कळते? ब्रह्मविद्याच्या त्या हृदयातून बाहेर येते आपोआप, येते आपोआप, काय लागत नाही. मांडीवर लेकरू की आईला पाळणा सांगावंच लागत नाही. त्या आईला बाळ मांडीवर आहे, त्याच्या स्पर्शानं पान आहे. तसं बुद्धीला भगवंताच्या स्पर्शानं सुखाचा पान आहे, दुःखाचा नाही. समजलं? म्हणून तर मग माऊन सांगते ना पांडुरंगा नाव देवाला तू तिकडं जा, जाऊ नको माझ्या पायापाशी. देव जेवला तरी जा म्हणला बाजूला. नामदेवाला बोलला, जेवला, प्रेम केलं, सगळं केलं त्यानं, काय ठेवलं नाही. लग्न पण त्यानंच केले नामदेवाचं, सगळं केलं देवानं, सगळं कुठाने केलं. नाही केलं नाही असं काहीच नाही, पण ज्ञान दिलं नाही.
हे लक्षात घेत जा, कुठले पॉइंट काय आहेत ते. भक्तीमध्ये तिला ठेवलं नाही. पुढे जा म्हणले, पुढे काय समजते आपल्याला? खरंच काय ग. माते तिकडे होते का? तू ते समजत कोणाला तू गुच्छ फुलाचा. कोणतं फुल? गजऱ्याचं फुलाचं गुच्छ. कोणचं फुल आहे? काय तपस्या त्यांची? काय वाणी बोलती? काय वेद निघतो? त्याला तुच्छ वय. गजऱ्याच्या फुलाला गुच्छ. छान छान घे, लाव डोक्यात, गळ्यात घाल माळ, त्याचा हारव. गजऱ्याच्या फुलाचा पांढरंग नग म्हणते, मागे आण म्हणते. कारण महादेवाने विश्व लिहून धोत्रा जमते आणि पांडुरंगाला मंजूर लागते सुगंधा. त्याचा भक्तीचा सुगंध आहे. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा कळत नाही त्याला, काहीच कळत नाही. विठ्ठलाला तुळस सुगंध आहे ना. धोत्रा महादेवाला आहे. महादेवाने कारण त्याने विष पिऊन दाखवलंय. धोत्रा महादेवाला विषाला विष काही करत नाही. काहीच करत नाही. त्याला काय विष करणार आहे? त्याला आता विष पिलं, निळगंड, निळा झाला गंड त्याचा त्या विषयानं. चला आता आपला विषय आहे त्रिपुटी. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. ज्ञाता, प्रमाता, प्रमाण, प्रमेय. जेव्हा कार्य होत त्रिपुटीच्या साह्यानं, कार्याचा त्रिपुटीचा बाध होतो मोक्षानं, आणि त्रिपुटी उत्पन्न होऊन व्यवहार होतो तुमच्या अंतःकरणानं. प्रमाता, प्रमेय. प्रमाता का आला त्याला? ती वृत्तीच आहे ना. बुद्धी नदी ती जाणते ना जगाला, ती ओळखते ना सुख दुःखाला विषयाला. पण भगवंताला ओळखणं त्रिपुटीचा संबंध नाही पाहत, आणि जगताकडे जाणं त्रिपुटीचा व्यवहार. 3 फुटातून वृत्ती बाहेर येते. प्रमाता जिथं अंतःकरणातून वृत्तीचं उत्थान होतं, जिथून उत्थान होतं प्रगट वृत्ती उत्पन्न होती, प्रगट म्हणतात तुमच्या भाषेत, तो प्रमाता. जिथं उत्पन्न होतो तो प्रमाता. ज्याच्याद्वारे बाहेर येते ते डोळा प्रमा, आणि ज्या विषयाला पक्तीन पाहतील कळून देते प्रमेय. प्रमेय विषय. मग एकदा उत्पन्न झाले ते जीव बुद्धी प्रमाता आणि नामांतकरण. बाहेर आली प्रमाण, जागा बदलली, वृत्ती तीच आहे, पण ज्या इंद्रियातून आली ते प्रमाण झालं, आणि ज्या विषयाला कळून दिलं तो विषय प्रमेय आहे. पण तिन्ही कार्य वृत्तीच आहे, आणि वृत्ती या विधीचे पोटात उत्पन्न होती, आणि तिघाचा प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय हा तिघाचा ज्ञानानं बाध होतो. त्रिपुटीचा लय होतो, सर्वत्र तो आहे असा अनुभव येतो. तेव्हा अबाधित परमात्मा जगताच्या बाधानंतर बुद्धीमध्ये एक होतो. तो बोध वेदाचा असतो, तो स्पर्श ईश्वराचा असतो, तो अनुभव सुखाचा असतो, तो मार्ग वेदाचा असतो, आणि ती स्थिती ज्ञानांची असते. आत्मस्थिती म्हणतात. ब्रह्मवेद्याची आत्मस्थिती, आणि आपल्यासारखीच देहस्थिती. त्रिपुटीच्या संबंधानं व्यवहार करणं, आणि जगताला आहे म्हणणं, आणि प्रमाता हा विषयापाशी थांबणं व्यवहार आहे. पण त्रिपुटीचा बाध आणि बुद्धी ब्रह्म व्यवहार नाही, निर्व्यवहार आहे, निर्विकार, निर्व्यापार. जेव्हा वृत्तीचाच बाध होतो, त्रिपुटीच बाधित होती, आणि अधिष्ठानाची बुद्धीला संगती येते. वृत्ती ईश्वरात 3 होती, आणि स्वच ईश्वरा ओळख होती, ससंवेद्या नाव येतं. मग त्रिपुटी नाही, व्यवहार नाही, विकार नाही, अविद्या पण नाही. मग तो त्याचा अनुभव जेव्हा हृदय घेत,
ती स्वस्थिती, स्वला स्वची अनुभूती स्वस्थिती. देहाचा अनुभव येतो, बद्धतेची स्थिती. वृत्ती जगताकडे जाती, त्रिपुटीची स्थिती. आणि वृत्तीचा विकार बंद होतो, ज्ञानाची स्थिती. व्यवहार सुरू आहे त्रिपुटीच्या द्वारे, विकार बंद आहे. व्यवहार चालू, विकार बंद. समजते की नाही अर्जुन? का नाही? त्रिपुटी झालेलं थांबत नसतं. मुक्त लोकांना पण त्रिपुट असती, बाधित असती, आणि तुमची विकारात असते. तुमची त्रिपुटी भ्रमात आहे आणि त्याची त्रिपुटी ज्ञानात भगवंतात आहे. कारण ते मन भगवान झालं. समजायला पाहिजे ही त्रिपुट ज्ञानानं कळतं, भक्तीनं नाही. भक्तीच्या नंतर बुद्धीचा पाऊल आहे हा. त्रिपुटी भक्तीत असते का? सांगा बरं. कळतं भक्ती परिपूर्ण झाल्यावर ज्ञानाचं आगमन होत, संताचा संगम होतो, बोधाचं अंगण येत, आणि त्या ठिकाणी साक्षी भाव प्रगट होतो. त्या वेळेवर मन अलग होत, ईश्वराशी सलग होत. कारण ते बोधात राहत, देहात मन नाही. त्याच्यामध्ये विकार उत्पन्न होत नाही, कारण तिथं अविद्या नसते. ब्रह्मविद्या असते मनापाशी. अविद्या बी आहे एक टप्पा आणि ब्रह्मविद्या बी एक टप्पा. अविद्येनं मनाला जगत कळतं आणि विद्येनं ईश्वर मिळतो. बुद्धीला गुडघ्याला नाही संबंध आहे, आणि भगवंत मिळणं संताचा संबंध आहे. चुकलं. त्याच्या काळात बंद केले ह्या लोकांना वेद, आणि मी खरं बोलले की माझं तोंड बंद करते. आणि अंतःकरणाला सुख दुःखाची जाणीव होते, त्याला विषय ओळखता येतात. ती त्रिपुटी जगताकडे धावते आणि व्यवहार बघते, सुख दुःख करते. भगवंताला ओळखणं म्हणजे त्रिपुटीचा बाध आहे, आणि भगवंतापासून दूर जाणं म्हणजे त्रिपुटीचा व्यवहार आहे. अंतःकरणामध्ये जेव्हा ही त्रिपुटी उत्थान पावते त्याला म्हणतात प्रमाता, आणि ज्या इंद्रियातून ती बाहेर पडते तो त्याला म्हणतात प्रमाण, आणि ज्या विषयाचं पदार्थाचं ज्ञान करते त्याला म्हणतात प्रमेय. ती वृत्ती अविद्येची आहे, म्हणून ही ज्ञानानंच ती बाधित होते. जेव्हा त्रिपुटीचा लय होतो तेव्हा सर्वत्र तोच आहे हा अनुभव येतो. अबाधित परमात्मा प्रगट होतो. जगताच्या बाधानंतर तो वृत्तीत येतो, आणि बुद्धीला तेव्हा स्पर्श वेदाचा असतो, अनुभव सुखाचा असतो, हा मार्ग वेदाचा असतो, आणि ही स्थिती ज्ञानाची असते. प्रमाता विषयात थांबणं, व्यवहार करणं, गुणाकडे पाहणं म्हणजे त्रिपुटीचा संबंध आहे. आणि त्या त्रिपुटीचा बाद जेव्हा बुद्धी ब्रह्म होते, निर्विकार होते, निर्व्यवहार होते, निर्व्यापार होते, तेव्हा ती अधिष्ठानाची बुद्धीला संगती आहे. ती वृत्ती ईश्वरात विलीन होते, स्वची स्वला ओळख होते म्हणजे स्वसंवेद्य. इथे त्रिपुटी नाही, व्यवहार नाही, विकार नाही, इंद्रिय नाही, फक्त तो आहे आणि त्याच्याच हृदयाला अनुभव आहे. ही स्वस्थिती आहे. स्वस्थिती म्हणजे स्वला स्वची ओळख आहे. देहाला ओळखणं ही बद्धतेची स्थिती आहे. विकारात जाणं ही विकार बंद होणं ही ज्ञानाची स्थिती आहे, आणि व्यवहार सुरू राहणं ही त्रिपुटीची स्थिती आहे. त्रिपुटी भ्रमामुळे आहे, आणि ज्ञात्याची त्रिपुटी ही भगवंतात असते, ज्ञानात असते. भक्तीच्या नंतर ज्ञानानं हे कळतं. संत समागमात ज्ञान होतं, बुद्धीला बोधाचं अंगण मिळतं, बुद्धी साक्षी भावात जाते, ती व्यवहारातून अलग होते, तिला ईश्वरात ती सलग होते. तिथे विकार नाही, व्यवहार नाही, अविद्या नाही, तिथे फक्त ब्रह्मविद्या आहे. आणि ब्रह्मविद्येनं बुद्धीला तो कळतो, बुद्धीला तो ईश्वर मिळतो, आणि जगताच्या त्रिपुटीनं आणि संतांच्या संबंधानं भगवंताचा संबंध आहे. आणि त्या भक्तीला, त्या अभंगाला ओळखून पकडत नाही तर तुमचं काही खरं नाही. काय प्रगतीच काही नाही ना, अधोगती सगळी. आम्हाला विचारा, 25 वर्षाचा 30 वर्षाचा विचार करा, आणि तुमच्या हातात घ्या आणि काढा गोळी. खान 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 हृदय बोलतो आम्ही नाही, हृदय त्याचे हृदय तो आहे, तिथं आमचा काय संबंध आहे?
कारण बोध संक्रांतीला हृदयात आला, तो थांबला, ते मनाला पकडला, मन ते बोधाला बाहेर काढते. आमचा काय संबंध आहे? संसार दिला तर संसार सांगते, त्या मनाला भक्ती दिली तर भक्ती करते, आणि त्या मनाला ईश्वराचं ऐक्य केलं ते ऐक्य भक्ते. डिपेंड आहे ना. हो मागे, हो मागे. मग म्हणूनच आपली अवस्था खरे अगदी सत्य बेटा. मनाला गोडी लागली. अगदी जेव्हा कीर्तन सुरू व्हायचं, प्रवचन सुरू व्हायचं, प्रवचन आमच्याकडनं जायचं पाठच आमच्याकडे. प्रवचनी भाषात आमची जन्मलीत नाही आम्हाला कधी. पाठ किती वाजता पाठ आहे? आत्मचिंतनाला पाठ म्हणतात, आणि बहिरंगाला प्रवचन म्हणतात, वेदाला आत्मस्थिती म्हणतात, आणि भक्तीला पुण्य म्हणतात, आणि जगाला भ्रांती म्हणतात, संताला ईश्वर म्हणतात. नाही काही आवर थांबत नाही. ती पात्रता तशी नाहीच म्हणून थांबत नाही. अपात्र हृदय म्हणून जिथं संसार थांबला जातो, जिथं अविद्याच नसती, जिथं बुद्धी देहालाच माझं म्हणती, जिथं भ्रमालाच ती धरती, तिला बाहेर काढा बुद्धीला भ्रमातून, देहातून, वासनेतून, अविद्येतून. मग भ्रम जातो, देहाचा संबंध संपतो, परमात्मा आकळला जातो, आणि बुद्धी तिथं वळल्या जाते, आणि तिथं एक रूप होती ही ज्ञानाची स्थिती. आयुष्याची तपश्चर्या, वेदाचं दर्शन, संताचं बोध, मनाचा संगम, आयुष्यामध्ये किती तपश्चर्या. का म्हणून माऊली म्हणले साधू बोध झाला नरुनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसे, मोक्ष रेखे आला, मग तो मोक्षाकडे आला. भाग्य निवटला साधू चांकिला हरी भक्त, तो खरा हरीचा भक्त आहे, साधूच्या अंकित आहे, ज्ञानाच्या बोधात आहे, देहाच्या संबंधात नाही. कापूर लावला जळून गेला, वास बी नाही, निरंजन काळ बी नाही, तसे व्यवहार झाला, संबंध बी नाही, आणि पाप पुण्याची उत्पत्ती बी नाही, मनाचं उत्थान कुणीकडे होत बी नाही, मन भगवंताला टाकत बी नाही. नरुनिया ठेला ठाईच मुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसे. अज्ञान समाप्ती केली, कापूर लावला, काजळी नाही, वात काळ राहील नाही, सुगंध संपला नाही. कापुराचा प्रकाश गेला, सुगंध राहिला. अविद्या गेली, पण भगवंताच्या सुखाचा संबंध ओढला, जगताचा नाही. भाग्य निवटला साधू चांकिला हरी भक्त. इथं देवाचा अंकेला का म्हणले नाही हो माऊली? चांकिला हरी भक्त म्हणले की नाही? कोण हरिभक्त आहे? साधूच्या अंकित बोधात मन आहे, वेदाचं ज्ञान आहे, तो संत महान आहे, तो हरिभक्त. मात दगड कळ ना काही, नुसतं ओहा पण शब्दाचा छळ. काहीतरी कळतं का? हरिपाठ तरी माती. साधूचा अंकीला असं का म्हणली माऊली? देवाचा अंकीला का नाही म्हणली माऊली? दोन बोलत्या माऊली कशी जाऊ बरी, काहीतरी शंका तरी येते का? साधूचा अंकीला हरी भक्त, मोक्ष रेख्याला भाग्य निवटला साधूचा अंकीला हरी भक्त. ज्याने मोक्षाला प्रगट करून दिलं तो साधूचा अंकित आहे, आणि तो हरिभक्त आहे, कारण तो हरी झालाय. म्हणलं साधूचं अंकित का म्हणलं, देवाचं अंकित का म्हणून नाही? मग ते मोक्ष आहे तिथे, देव कुठं राहायला बाजूला? त्याचा पता नाही, ज्ञानाची स्थिती नाही, बोध थांबत नाही. कावर नाही म्हणली माऊली देवाचा अंकीला?
मग तिथंच नाचायचं तुम्हाला. मग सांगा ना याचा अर्थ मग काय ते माऊलीच्या हरिपाठाचा. का कमाल. म्हणजे भेदात नाचायचं यांना. वेद नाही सांगायचा जगाला. नाही सांगायचा वेद. फक्त वेद. वा. हे बी सांगावं आणि ते बी सांगा. माई आता कळाला आम्हाला. त्याचा हे केला काय म्हणतात ते दारूला म्हणतात त्याच्या अनेक सांजा म्हणते सांजा मोठ्या मोठ्या कणे. मग त्याचं पुन्हा पीठ आहे त्याचा पुन्हा रवा आहे. सांगा म्हणजे मोठा आकार, रवा म्हणजे छोटा आकार आणि पीठ म्हणजे नाही आकार. एका गव्हाचा सांजा नाव आलं, त्याच गव्हाला रवा नाव आलं आणि त्याच गव्हाला मैदा नाव आलं. पण तिघ मधलं पण तोच आहे. गहू पणा गेला 3 नाव आले त्याला. तसं ब्रह्मभाव गेला त्रिपुटीचं नाव आलं त्याला वृत्तीला. कळत तरी का कसं बोलले भाऊ अरे रवा रवा आणि त्या रव्याचा आकार गेला मैदा. तू कसा आहे काय नाही कळाला. आकार सोडला ना त्यानं व्यापक बनला ना तोच. मग मैदा कुठे आकार त्याला. आकार म्हणजे साकार होणं मायेच्या द्वारे आणि निराकार होणं मायेचा बाद. थोडं सूक्ष्म व्हा. थोडं सूक्ष्मता या येऊ द्या बुद्धीला जरा. रव्याचं पीठ केलं. रवा नाव गेलं का गहू गेला वापस बाजूला. ओळख झाल्यावर त्याचा आकार गेला तो तसाच आहे खरा. हो मग आता कळालं. इतकं सांगितलं कळते आम्हाला. त्यातलं गहू काढा बरं. आणि मैदा बी नाही कणिक बी नाही. तसा आत्मरत स्वरूपाशिवाय जगत बी नाही जीव बी नाही आणि शिव बी नाही. हे ज्याला कळलं त्याला मरणाचं भेव बी नाही. रामकृष्ण हरी. साष्टांग दंड सद्गुरू. रव्यामध्ये पण गहूच आहे पण गहू त्या रव्याला आकार आहे तसा भगवंताला आकार आहे आणि तो निराकार आहे. जो दिसतो तो साकार असतो पण जो असतो तो निराकार. जो दिसतो तो साकार आणि दिसतो आणि असतो हे दोन जेव्हा बुद्धीला कळतं तर ती आपल्या स्वकडे जाते. आकाराला बघत नाही साकाराला धरत नाही. नाही बघत कारण साकार मायेच्या द्वारे निराकार मायेचा बाद आहे. सूक्ष्म आहे. स्थूल नाही तुमचं. हो मग खूप नाही कळत. साकार मायेच्या द्वारे आहे निराकार मायेचा बाद आहे. बादानंतर आहे. तोच श्रीरंग तोच कन्हैया जेव्हा आकार घेऊन येतो पण निराकारातून तो भिन्न न होता येतो. खरं निराकार जातच नाही बाजूला. आकार जरी झाला तर तो आकार निराकारातून प्रगटला. निराकार बाजूला कुठे त्याला रूप सोडलं. तो तेशी शिवला नाही मायेला. कोण तो वाण परमात्मा. तो तेशी शिवला नाही आणि साकार बनला. वांज गर्भीन झाली बाई कानुबा तेरे 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 कानुबा तेरे तेरे तेरे. तुझं रूप असे कानुबा. तू मायेच्या द्वारे प्रकट होतो पण मायेला संबंध करीत नाही आणि मायेला खरं म्हणत नाही. अरे तुझ्यामुळे ती माया आहे. तू नाही तर माया बी नाही. कारण तिनं संबंध केलाय तू नाही. ब्रह्ममाय संबंध
हा वेदाचा पहिलं चिंतन आहे. जीवाशिवाचा वेद, ब्रह्ममायाचा संबंध, हे 5 पदार्थ अनादित. अनादिकालापासून ती माया त्याला सोडत नाही आणि त्याला ती माया माहित नाही, कारण तो तिला शिवला नाही. शिवला नाही. वांज गर्भित झाली बाई. वांजाला सांगते नाही तिला गर्भित म्हणायचं, तर आदिशाणाचं का झालं त्याला खरं म्हणायचं. माऊली लिहून ठेवायचं. ठेवायचं देऊ म्हणून जास्त शानपट्टी करायची नाही. नाहीच, त्याला कळते विधात्याला. त्याला सगळं समजते. कौन कैसी बात करता है, कौन कैसे ले सकता है, परमार्थ का मार्केट कौन करता है, वो सब पहचानता है. हो ताई. तेच ना. किती पण नाचा तुम्ही, किती उड्या मारा, और सबको भगवान देखता है, सब देखता है. म्हणून वैराग्याची शिवण देखील विवेकाची भाषा न नेणती ते मूर्ख काय मज पावती ईश्वरा. ते माऊली म्हणले ज्याला वैराग्याची शिवच माहित नाही, विवेकाची भाष नेणती, त्याला खरं खोटं वेदांत माहित नाही, ते मज मूर्ख काय पावते ईश्वराती. त्याला मूर्ख म्हणलं. ते मूर्ख मज काय पावते ईश्वराती, मला प्राप्त होत नाही. कारण जर मनात जर पैशाची हाव असेल, विषयाचे धाव असेल, वैराग्याचं 0 असेल, तर भगवंताची प्राप्ती नाही. म्हणून ते वेद सांगत नाहीत ना कोणी. याचं कारण हेच आहे, वेद झाकून टाकला या लोकांना. नाही ताकद विचार सागर सांगायची, अमृत अनुभव मांडायची नाही ताकद. वृत्ती प्रभाकर बोलने की नहीं ताकत. कुछ भी बोलो, हम सच से बोलते हैं, झूठ नहीं. सूक्ष्म वृत्तीला करायचं, अनुभवाला उगायचं, भवातून निघायचं, अज्ञानाला संपवायचं, ज्ञानात रंगायचं, वेदात जगायचं, साधूला बघायचं आणि आपल्या वर्माला हातात घ्यायचं. वर्म सटरम पटरम आणि पुन्हा अभिमान त्याचा. पांडुरंगा वेद आहे आणि गीता बरोबर. भक्ती पण मग वेद आहे. त्यामध्ये कर्माची मांडणी केली, त्याने भक्ती पण सांगितली आणि भक्तीनंतर ज्ञान पण दिलं. तिघं पण दिलं ना. आधी गहू पेरल्यावर एक अंकुर येतं मोड. कर्म करा, विधीचं करा, नित्यनैमित्तिक करा, ठीक आहे. नंतर उपासनेला धरा, ठीक आहे. भक्ती झाली पूर्ण. त्या कोमाला पान आले, भक्ती. फांद्या आल्या, भक्ती. फळ आलं, मुक्ती. ज्ञान. गहू एकच आहे, सोडून द्या गहू. आंबा पहिल्यांदा पोय लावली, फांडा आला, पानं दोन आली, अंकुर आला घरी. कर्म करा. नंतर त्याच्या फांद्या वाढल्या, शाखा 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 शाखा, पानं पानं, फांद्या फांद्या, तोर तोर तोर, प्रत्येक आंब्याला भक्ती. आणि त्या तोरातून आंबे मुक्त. पोय एकच आहे पण प्रकार 3 आहे. विधी एकच आहे, प्रकार 3 आहे. नाही कळलं? माती कळ. प्रकार 3 आहेत. वेद 1, प्रकार 3 आहेत. नाही भक्तीतच बसवा. पुढी पुढे रे बाप्पा, सांग की पुढी. नाही भक्तीच करा. आणि मुक्ती आपली स्थिती याच भक्तीनंतर ओलांडायनं बुद्धीनं ओलांडून पुढे ईश्वराकडे जाते. खऱ्या भगवंताकडे, अस्तित्वाकडे. अस्तित्व म्हणजे सत आणि नास्तित्व म्हणजे जगत असत. तोच आहे, जगत नाही. भ्रांती संपत्ती आणि अविद्या मरती आणि ब्रह्मस्थिती प्रगटती, तो वेद. मारायला वेदच लागतो, भक्ती करायला पुण्यच लागतं. संत लागत नाहीत भक्तीला. नाही, श्रद्धा वाढली भक्ती झाली, पुण्य आलं भक्ती झाली.
पण पुण्य पापाला सोडण्याला वृत्ती तयार झाली, तिला मुक्ती पाहिजे. न पुण्य न पाप, सुखम न दुःखम, चिदानंद रूपम, शिवोहम 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 सच्चिदानंदोहम पूर्ण स्वरूपम शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम पूर्ण स्वरूपम शिवोहम शिवोहम शिवोहम. शिवाला पाहणं वृत्तीचा संबंध आणि शिवोहम होणं वृत्तीचा वाद. शिव मीच आहे, तो मीच आहे, व्यापक मीच आहे, अनंत मीच आहे, ब्रह्मांड मीच आहे, सुख मीच आहे. अवस्था ही ज्ञानाच्या नंतरची. सच्चिदानंदोहम, सद्मी मी चिद्मी मी आनंद मीच, माझ्या भिन्न काहीच नाही. आनंद म्हणजे मीच आहे, सत्व्यापक म्हणजे मीच आहे, चित्कर्ण म्हणजे मीच आहे, सगळा मीच आहे. जगत कुठं आहे? कुठं कर्म कुठं भक्ती? जगताच्या पोटात भक्ती आहे. जगताचा आहे तर भक्ती कुठं मांडते का तू? त्याचा बाजार पिसाचा सिंहदार. मला सांगा ओवी नंबर, एखादी ओवी घेते. 54 माऊली. ते बुद्धीच्या गावी ब्रह्मविद्या हृदयात थांबावी, स्वरूपाची स्थिती भोगावी ते आणि जगत स्थिती संपावी. बस आम्हाला बाकी काही येत नाही. आम्हाला हेच दिले, आम्हाला हेच कळते ना, आम्ही समोर तुम्हाला सांगतो. बस बाकी माहित नाही. माझं मत वारे बस ना. आता देवा आणि फांद्या वाढू द्यायची. देव म्हणतो तोर आले आता आंबे खा. शेतवाला म्हणतो आता अजून पानं वाढवा, आंब्याच्या फांद्या वाढवा. आता तोर आल्यावर आंबे खावं का फांद्या वाढवा म्हणावं? हे स्वरूपाची झाले जय नाही सदा कथया कर्मी वंदो. ही झाली का होई? हो झाली माऊली, झाली होती माऊली. जीवनाणी काढूनी पाच हा खाणी, गणित आहे करणी आवती दाही. बघा एक म्हणता जीवविंदाणी काढून पाच हा खाणे. खूप सुंदर आहे का? जो जीव करता कसा बनतो हे सांगितलंय. विंदाणी काढून पाच हे खाणे, गणित आहे करणे अवतीद आहे. मग इथं काय म्हणले? जो करता बनतो जीव, ते पाच कारण असतात. त्याला आता मागं झाले तुमचं कर्माला पाच कारणे येतात. शरीराधिक 5 देवता, इंद्रिय, त्यांचे विषय झालेत की नाही सांगा? झाले. स्वतःची ओळख नाही म्हणून करता होतो. हे कर्माला 5 कारणे का जीव आहे सांगा मला? शरीराधिक, शरीर तू नाही जड, त्याचे पुन्हा कर्म, त्याचा विषय, त्याच्या देवता, त्याचा समुदाय म्हणून कर्म झालं की नाही? कर्माला 5 कारणे त्यानं धरले नाही, त्याला कळलं नाही म्हणून तो कर्मामध्ये राहिला. पण ती कर्माला आहे म्हणती, भगवंताला नाही म्हणती, म्हणून तो काय झाला? करता. काढून पाच हा खाणी, गणित आहे करणी आवती नाही. हे देहामध्ये असले 10 इंद्रिय मला बाजूला सारू नको, कर्माचा संबंध धरू नको आणि वृत्तीतून मला बाजूला करू नको, कर्ता बनू नको. कर्ता हा कर्माचा असतो आणि कर्म 5 कारणांना असतो. करते कारणामुळे कर्म आहे, तुझ्यामुळे कर्म नाही म्हणून तो करता नाही. आणि वृत्ती करते पण कशी भोगती आणि भगवंतापासून कशी दूर जाती, सुख दुःखामध्ये कशी अडकती आणि कर्मामुळे पुण्य आणि पाप कसं साठा होतो. तू करता बनू नको असं माऊली भगवंत सांगतात अर्जुनाला. करता होण्याचे 5 कारणे आणि त्या कारणामुळे कर्म आहे, तुझ्यामुळे कर्म नाही. म्हणून ज्या कारणानं कर्म बनतं ते कर्माचे कारण आहेत आणि ते त्याच्यामुळे तो कारणामुळे कर्म आहे. तू करता बनू नको, तू ते हे जाणून घे आणि अकर्ता हो. हा
आहुती घडित आहे करणी, आहुती आहे घडित आहे करणी. म्हणजे कर्म कसं घडतं? आहुतीत आहे 10 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. हे 2 इंद्रिय जसं नांगरणी करून शेत पिकवतात उकरतात, तसं हे 10 इंद्रिय एकत्र येतात आणि कर्माला कारण होतात आणि तेव्हा क्रिया होती आणि कर्म सिद्ध पूर्ण होतं. तिथं तू नाहीस कुठंच, म्हणून करता होऊ नकोस. जेव्हा जेव्हा ज्याला कारण माहित नाहीत कर्माची, तेव्हा तू बुद्धी कर्मात असती, कर्माचा करता बनती, कर्माचा संबंध धरती, तेव्हा भगवंताचा संबंध नसतो, तिथं अविद्या जिवंत असती. म्हणून या कर्माला 10 कारण इंद्रिय येतं आणि त्या इंद्रिय संबंधानं कर्म होतं. तू कर्मात नाहीस, तू कर्माचा करता होऊ नकोस, कर्माला पाहणारा साक्षी हो. रामकृष्ण. आता ती अभेदात्मक होती, दोघांचं ऐक्य होतं, भक्तीत मन निगरून जातं, ज्ञानाची संपत्ती येते. ही भक्ती नाही का? काय वासना आहे का? पैसे मागायची सांगायची महिन्याच्या पैसे नाही सगळंच आहे. बोल भक्ती चला. अवघड आहे बाबा अशा लोकांचं. चला आणि अन्याय आद्वित साधून यावो, उभवितान लवी खेवो कर्म पंढरनाथ भगवान की जय. माऊलीने इथं घड्याळ पण नाही मला कळत.